बीडच्या केज तालुक्यातील सावळेश्वर ते जवळबन हा रस्ता हाताने उखडल्याचे व्हिडिओ व्हायरल, तर कंत्राटदारांच्या निकृष्ट कामाची गावकऱ्यांकडून पोलखोल। काही महिन्यांपूर्वी 3.5 कोटी रुपये खर्च करून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातल्या नडगावमध्ये रस्ता खड्डे मुक्त व्हावा यासाठी अनोखं आंदोलन, मंगळागौर सादर करत प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न। प्रशासनानं तातडीनं हे खड्डे बुजवण्याची ही मागणी। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरामध्ये खड्ड्यांविरोधात काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचं अनोखं आंदोलन, खड्ड्यांभोवती फेर धरत भजनं गात आंदोलन। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावच्या काळ नदी पुलाजवळ मधोमध 2 ते 2.5 फुटांचे धोकादायक खड्डे। गणेशोत्सवाच्या आधी शासनानं हे खड्डे तातडीनं बुजवावेत अशी नागरिकांची मागणी। रत्नागिरीच्या मिऱ्या नागपूर या महामार्गावर उन्हाळ गुरांचा त्रास, साळवी स्टॉप, जेके फाईल आणि टीआरपी परिसरामध्ये वाहतुकीला अडथळा। गोंदियामधील आनंदीबाई जोशी पुरस्कारानं गौरवलेल्या बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह। आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला नागरिकांचा विरोध, आरोग्य केंद्राच्या जागी शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्याचा हा डाव असल्याचाही आरोप। पुण्याच्या भोरमधील वेळवंड, हिरडस या खोऱ्यातील अनेक बस थांब्यांची दुरावस्था, सततच्या पावसामुळे बस स्थानकावर शेवाळही जमलं, तर प्रवाशांना बसण्यासाठी असलेले बाकही तुटलेल्या अवस्थेत। वाशिममधील राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अधिकारी कार्यालयाची अत्यंत दयनीय अवस्था, कार्यालयाच्या भिंतीलाच पडले मोठे भगदाड। पनवेलच्या उलवेमधील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतींना करंट लागत असल्याचा पालकांचा दावा, पालकांकडून व्हिडिओ बनवत मुख्यमंत्र्यांना भावनिक साद, मुख्यमंत्र्यांनी येऊन शाळेची पाहणी करावी अशी पालकांची मागणी। माढ्याच्या कुर्डुवाडीमध्ये नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 2ची दुरावस्था, सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून शाळेची पोलखोल, वर्गखोल्यांसमोरच दारूच्या बाटल्यांचा खच पडला। नंदुरबारच्या मणिबेली या गावातील देशातील पहिल्या क्रमांकाच्या मतदार रविता तडवी यांना अखेर न्याय मिळणार। मणिबेली या गावातील मंजूर घरकुलांमध्ये रविता तडवी यांचा समावेश। टीव्ही9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये पूरस्थिती कायम, दरम्यान भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। हतनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले, 26,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, तापी नदी पात्रात सध्या विसर्ग सुरू आहे। चाळीसगावमधील गिरणा धरणाच्या विसर्गानं बंधारे ओव्हरफ्लो, गिरणा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, मात्र तालुक्यातील अनेक धरणं, नदी नाले अजूनही कोरडेच। वाशिमच्या 77 प्रकल्पांमध्ये केवळ 38.25% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक, पावसानं दडी मारल्यामुळे आता वाशिम जिल्ह्यात चिंताजनक स्थिती, तर आज दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम। पुण्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, पावसामुळे कात्रज चौकामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचलं, तर पुण्यात गेली 15 दिवस पावसानं उघडीप दिली होती। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचं जोरदार पुनरागमन, सलग 4थ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा। मान्सूनच्या उत्तरार्धात एल निनोचा प्रभाव टिकून राहणार, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जूनपासून आजपर्यंत 308 मिलीमीटरनं पाऊस झाला कमी, तर पुढील 2 महिने पावसाचे प्रमाण घटणार असून सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये एल निनोचा प्रभाव कायम राहणार। साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या बनगरवाडीसह इतर गावांमध्ये भीषण पाणी टंचाई, बाजरी, तूर, मका हे पीक करपल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर, टेंभू योजनेतून पाणी न सोडल्यास भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पावसाची दडी, तर केळी उत्पादक शेतकरी यामुळे अडचणीत। गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे केळीच्या बागा करपू लागल्या आहेत, केळी बागायतदारांना फटका बसला, उत्पादनातही मोठी घट होण्याची भीती। गोंदियामध्ये शेतकऱ्यांना नव्या कर्जाची प्रतीक्षा, प्रशासनाचे मेळावे घेऊन कर्ज वाटपाचे निर्देश, खरीपाची कामं सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची गरज। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 25 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत, पावसाअभावी कापसाच्या पिकाची पानं कोमेजू लागली आहेत, त्यामुळे कपाशीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त। पावसानं दडी मारल्यामुळे वाशिमच्या मानोऱ्यामध्ये सुद्धा सोयाबीन पिकं संकटात, पावसाअभावी सोयाबीन पिकांनी माना टाकल्यात, शेतकऱ्यांना दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा। धान पिकाला या ठिकाणी आता बोनस देण्याच्या मागणीसाठी गोंदियामधील शेतकरी आक्रमक, तिरोडामधून निघालेला ट्रॅक्टर मोर्चा गोंदियाच्या वेशीवर धडकला, सरकारच्या धोरणांविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी। सोलापूरच्या गुळसडीमध्ये बैलगाडा शर्यत संपन्न, लखन आणि चिक्या ठरले पहिल्या पारितोषिकाचे मानकरी, स्पर्धेमध्ये 378 बैलगाड्यांचा सहभाग।
आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरावस्था, तर कोल्हापुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील इमारतींची पडझड, जीव मुठीत धरून काम करण्याची या कर्मचाऱ्यांवर वेळ, आरोग्य केंद्रांमधील कचरा उघड्यावर पेटवल्याचाही धक्कादायक प्रकार. भंडाऱ्यामध्ये पावसामुळे नाले तुंबल्यानं मच्छरांचाही प्रादुर्भाव वाढला. मच्छरांपासून पाळीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी मच्छरदाणीचा आता वापर. चंद्रपूरच्या अतिदुर्गम घोडणकप्पी या गावामध्ये आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश, तर पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्भवतीची सुरक्षित प्रसूती. 2 महिन्यांपूर्वी याच गावामध्ये रस्त्याअभावी झाला होता एका गर्भवतीचा मृत्यू. नागपुरातील आदिवासी आंदोलनामध्ये एका विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली. तिला आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं. वर्धा इथल्या साक्षी कोलते या विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुण्याच्या मांजरीमधील आंदोलकांशी सुप्रिया सुळेंचा व्हीसीद्वारे संवाद. पुण्यातील आदिवासी जळगावच्या जामनेरमधील नेरी बुद्रुक या गावामध्ये संभाजीनगर जळगाव महामार्गावर रास्ता रोको. राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्यातल्या सबस्टेशन आणि टॉवर लाईन हटवण्याची मागणी. खासदार सुप्रिया सुळे, संग्राम थोपटे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांकडून रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभाग. मात्र आमदार शंकर मांडेकर या ठिकाणी गैरहजर. नगर मनमाड महामार्गासाठी अनोखं आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंचा सावळी विहीर ते अहिल्यानगर अर्धनग्न होत पायी प्रवास. रखडलेलं काम आणि निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी हे अनोखं आंदोलन. मावळ तालुक्यातल्या क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांकडून शासनाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात आंदोलन. 17 वर्षांनंतर जाहीर झालेल्या कृषी विभागाच्या आकृतीबंधात क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याचाही आरोप. मागण्या मान्य न झाल्यास 4 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. हिंगणा एमआयडीसी परिसरामध्ये महिंद्रा कंपनीच्या कामगारांचं आंदोलन. पीएफ, रविवारची सुट्टी, कामगार सुरक्षा आणि इतर काही मागण्यांसाठी हे आंदोलन. ब्राह्मण समाजाचा 29 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा. विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार. दीपक रणनवरे यांची ही माहिती. कोल्हापुरात 9 सप्टेंबरला सकल मातंग समाजाचाही महामोर्चा. अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ हा मोर्चा. आरक्षणाचं उपवर्गीकरण तातडीनं लागू करण्याची यावेळी मागणी. तर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं या मोर्चाला सुरुवात होणार. सांगली जिल्हा बँकेच्या 444 लिपिक पदांसाठी 19,000हून अधिक अर्ज. 10,500हून अधिक परीक्षार्थींना इतर जिल्ह्यातील परीक्षा केंद्र मिळाल्यामुळे नाराजी. तर परीक्षा केंद्र पश्चिम महाराष्ट्रातच द्या. बँकेच्या संचालक मंडळाची परीक्षा घेणाऱ्या या कंपनीकडे मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक पात्र महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित. शहादा पंचायत समितीवर वंचित महिलांचा धडक मोर्चा. तर तांत्रिक अडचणी दूर करून निधी जमा करण्याची ही मागणी. सुटो तेल विक्री करण्यावर आता बंदी घातल्यामुळे नंदुरबारच्या आठवडी बाजाराला फटका. ग्राहकांची गर्दी ओसरल्यामुळे व्यापारी चिंतेत. सोलापुरात नालेसफाईच्या घोटाळ्यामध्ये कारवाई. तर पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांवर ठपका ठेवत नोटीस बजावल्या. संबंधित अधिकाऱ्यांना 3 दिवसात म्हणणं मांडण्याचीही मुदत. नवी मुंबईमध्ये दुधातील भेसळीचा पर्दाफाश. 1,309 लिटर दूध जप्त. महापे एमआयडीसीमधील दूध डेअरीवर एफडीएची ही छापेमारी. दुधामध्ये स्किम्ड मिल्क पावडर, थंड पाणी मिसळल्याचंही समोर. तपासणीनंतर संपूर्ण भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंचा सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताह सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये सहभाग. तर कार्यक्रमात फडणवीस, शिंदे आणि विखेंनी रामगिरी महाराजांसोबत फुगडी खेळली आहे. बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा यावेळी फुगडी खेळली आहे. कुंभमेळ्यासाठी 38 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस नाशिकमध्ये दाखल. केंद्राच्या पीएमपी बस सेवा योजनेअंतर्गत 50 बसेस मंजूर. तर 50 पैकी 38 बसेस नाशिकमध्ये दाखल. उर्वरित बसेस टप्प्याटप्प्यानं दाखल होणार. सातारा शहरामध्ये गणेशोत्सवासाठी पालिकेकडनं 5 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार. घरगुती गणेश विसर्जनासाठी छोटे टँक सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार. तर गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्यासाठी 1 खिडकी योजना सुरू. भंडारा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षांची अचानक धडक. कर्मचारी हजर नसल्यामुळे नागरिकांवर ताटकळत उभं राहणार असल्याची वेळ. दरम्यान लेट लतीफ कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा इशारा. बुलढाण्यामधील लोणार सरोवराच्या पाण्यामध्ये होणारे संभाव्य रासायनिक बदल यावर आता तोडगा काढण्यासाठी संपूर्ण महत्त्वाची बैठक होणार. तर विभागीय आयुक्त डॉक्टर नयना गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोणार सरोवर विकास आराखड्यासह विविध विषयांचा एकत्रित आढावा घेतला जाणार. सिंधुदुर्गच्या त्रिंबक मधील हरिश्चंद्र परब यांना 4 महिन्यांपासून 7/12/8 उतारा देण्यास महसूल विभागाची टाळाटाळ. माजी आमदार वैभव नाईक यांचा शासन आपल्या दारी आणि महसूल समाधान शिबिरावर टीकास्त्र.
लातूरच्या निलंग्यामध्ये कोकळगाव ग्रामसभेत राडा, घरकुलांचं वाटप आणि विकास निधीच्या वाटपावरून वाद, ग्रामसभेमध्ये शिवीगाळ, धक्काबुक्की आणि हाणामारी करण्यात आली. यवतमाळच्या चिखलगाव ग्रामसभेत गोंधळ, तर उपसरपंचानं पोलिसांसमोरच ग्रामस्थांच्या हातातील माईक हिसकावून फेकल्याचा आरोप. प्रश्नांना बगल देत सरपंच उपसरपंचानं ग्रामसभा सोडल्यामुळे ग्रामस्थांनी या सभेवर बहिष्कार टाकला. कोंबड बाजारावर आता भंडाऱ्याच्या गोबरवाही या पोलिसांचा छापा, 7 दुचाकींसह 13 जणांना अटक. कारवाई दरम्यान 2 जण फरार झाल्याची माहिती. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून जळगाव आरटीओ तर्फे रिक्षा चालकांची तपासणी. मराठी भाषा न येणाऱ्या चालकांना आता 1 महिन्याची नोटीस. 1 महिन्यात मराठी न आल्यास परवाना रद्द केला जाणार. तर आता कानबाई विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे वाजवणाऱ्या 6 चालकांना नोटीस. धुळे शहर पोलिसांची कारवाई, डीजे जप्त करून बजावल्या नोटिसा. साताऱ्याच्या दहिवडी या पोलिसांची अवैध डीजे साऊंड सिस्टीम विरोधात कारवाई. पिंगळी बुद्रुक आणि रणकंदन मधून अधिकृत मॉडिफिकेशन केलेले 2 वाहनं जप्त. पालघरच्या मोखाड्यामध्ये धार्मिक भावना दुखावणं आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून 22 महिलांविरोधात गुन्हा. बाकडपाड्यामध्ये 18 वर्षीय तरुणाला धार्मिक पुस्तक वाचून वाचनानं आजार बरे होतील असा दावा करण्यात आल्याचा आरोप. या प्रकरणाचा मोखाडा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. वसई विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला आता चाप बसणार. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 हा 28 ऑगस्ट पासून लागू होणार. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरामध्ये न्यायालयासमोर झालेल्या खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा. दोन्ही आरोपींकडून स्वतः पोलीस ठाण्यामध्ये पोहोचत आत्मसमर्पण. क्रिकेट बुकिंगच्या अंतर्गत वादातनं ही हत्या झाल्याची माहिती. पुण्याच्या भोरमध्ये तरुणाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनंतर आता आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पुण्याच्या नरेमधील महाराजा चौकात बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. तर कॉलेज परिसरामध्ये घडलेल्या या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण. परभणीच्या पेडगाव शिवारामध्ये शेती साहित्य आणि सोलार पंप चोरणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांकडून अटक. आरोपींकडनं त्याआधी केलेल्या 5 गुन्ह्यांचीही कबुली. जालना शहरातल्या विविध भागांमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यात फरार आरोपीला अटक. सदर बाजार पोलीस पथकाची कारवाई. चोरीच्या 3 मोटरसायकल सुद्धा जप्त. जळगावच्या भुसावळ रेल्वे स्थानकावर गांजा तस्करी करणाऱ्या 2 महिला पोलिसांच्या ताब्यात. तर गुप्त माहितीच्या आधारे गांधीधाम एक्सप्रेसमध्ये पोलिसांची ही कारवाई. तर सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये 12 लाखांचा गांजा जप्त. साताऱ्याच्या फलटण इथल्या सोमवार पेठेत गांजा विक्री करणाऱ्या 2घांनाही अटक. आरोपींकडनं 3 किलो 930 किलोचा हा गांजा जप्त. तर स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलिसांची कारवाई. पनवेलमध्ये स्वस्त कर्ज आणि आकर्षक योजनांचं आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. करंजाळे परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू होते बनावट कॉल सेंटर. 4 आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक. 3,95,500 रुपयांचा मुद्देमालही जप्त. पनवेलमध्ये सोन्याची चोरी करणारा कामगार अवघ्या 48 तासात जेरबंद. पनवेल शहर पोलिसांची कारवाई. शुभम खिल्लारे या कामगारानं मालकानं शुद्धता तपासणीसाठी दिलेले 666 ग्रॅम वजनाचे 6 सोन्याचे बिस्किट घेऊन पलायन केलं होतं. जळगाव बस स्थानकामध्ये प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना अटक. उषा चंदन ससाणे आणि अनिता विजय ससाणे अशी अटकेतील महिलांची नावं. दोघींकडनं 1,05,000चे दागिने हस्तगत. गोंदियाच्या देवरी शहरातील दुकेश्वरी मंदिर परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक. अपघातामध्ये 24 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू.